हे फुलझाड माझ्याकडे कसं आलं मी सांगते. तसं बरेचदा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मागच्या वर्षी गणपतीला आहे ना हार आणला होता. हे फुलं मला आवडले होते आणि मी काय केलं, माझी सवय आहे कोणते बी लावून बघण्याची. हे फुलं सुकले हार तर मी तसंच मातीमध्ये ठेवला आणि त्याच्यातून 2-3 रोपे आले. तर खरंच सांगते खूप जास्त आनंद झाला, कारण मला हे माहीतच नव्हतं हे फुलं अशा पद्धतीने निघतात. आणि हळूहळू बघा ना माझ्याकडे असे रोपं तयार झाले आणि हे कटिंग लावून बघितली ते पण लागली आणि इतकं फुलाने भरलेलं हे झाड आहे ना. आणि हे फुलं सुकतात ना तरी पण खूप छान वाटतात, सुकल्यासारखी दिसतच नाही. म्हणून मला हे झाड खूप आवडते आणि खूप जास्त काळजी पण याची घ्यायची आवश्यकता पडत नाही. आणि बघा आता हव्याने थोड्याशा फांद्या हे झालेल्या आहे, थोडं बांधून घेते याला. आणि खूप छान असे फुलं आलेले आहे बागमध्ये, एकदमच शोभा आलेले, कमी याच्यात आणि काही न करता असं झाड आलं ना, म्हणून हे झाड माझ्यासाठी खूप खास आहे आणि मला खूप आवडते. बघा अशा पद्धतीने सुकलेले फुलं असे टाकायचे आणि थोडीशी याच्यावर माती टाकायची. काही दिवसांनी याचे रोपे तयार होतात, मग ती लावून घ्यायची आणि असं सुंदर झाड नक्की लावून बघा.